नमस्कार मित्र हो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी आज आपल्यासमोर परत एका नवीन कायद्याबद्दल नवीन सुप्रीम कोर्टाचे निर्णय असतात, हायकोर्टाचे निर्णय असतात, त्यावर आधारित काही माहिती द्यायचा मी प्रयत्न करतोय आणि तुमच्यासाठी मी ही कायदेशीर माहिती घेऊन आलेलो आहे. तर आशा करतो तुम्हाला आवडेल. आता आज आपण बोलणार आहोत की आत्ताच एक केरळ उच्च न्यायालय म्हणजे केरळ हायकोर्टचा एक निर्णय आलेला आहे. त्या निर्णयाबद्दल मी सांगणार आहे. अगदी छोटा व्हिडिओ आहे. जर महिलांनी खोटे बलात्कार, विनयभंग किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस दाखल केलेल्या आहेत आणि त्या केसेस दाखल केल्यानंतर तपासाअंती असं निदर्शनास आलेलं आहे की ह्या केसेस निर्दोष लोकांवर फक्त ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने किंवा मानसिक त्रास देण्याच्या हेतूने दाखल केलेल्या आहेत, तर केरळ हायकोर्टने न्यायाधीशांनी पोलिसांना सांगितलं आहे की तुम्हाला जर आढळलं की ही बाई खोटेपणाने एका निर्दोष व्यक्तीवर बलात्कार किंवा सेक्शुअल हॅरॅसमेंट, लैंगिक त्रासाचे, विनयभंगाचे गुन्हे दाखल करते आणि हा त्या स्वरूपाचा गुन्हा आहे, तर तुम्ही तिची फिर्याद रद्द करा आणि उलट तिच्यावर गुन्हे दाखल करा की ही असे खोटे गुन्हे दाखल करते आणि कायद्याचा दुरुपयोग करते, म्हणून त्या बाईवर उलट गुन्हा दाखल करा. अशा स्वरूपाचा निर्णय माननीय न्यायाधीशांनी दिलेला आहे. हा निर्णय फार महत्त्वाचा निर्णय आहे आज, कारण की भारतभरात ज्या बायकांवर खरोखर बलात्कार होतो ना, त्या बाईवर ह्या अशा खोट्या गुन्हा करणाऱ्या बायकांमुळे त्या बायकांवरही अत्याचार होतोय, त्यांनाही त्रास होतो. तुम्हाला कल्पना नाहीये ज्या बाईवर खरोखर बलात्कार होतो पाशवी, ती बाईवर काय तिची पूर्ण आत्मा तिची फाटलेली असते आणि तुम्ही फक्त काही स्वतःच्या इगोसाठी, अहंकारासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तुम्ही लोकांवर खोटे गुन्हे दाखल करता. 80% बलात्काराचे, विनयभंगाचे गुन्हे खोटे आहेत, सिद्ध होत आहेत, निर्दोष सुटतायत. याचं कारण हे नाही की वकील चांगलेत किंवा पुरावेच नसतात आणि जेव्हा उलट तपासात येतात, कोर्टात येतात, यांचा प्रत्येक आरोप खोटा ठरतो आणि आरोपच खोटे असतात, गुन्हा खोटा असतो. फक्त महिला आहेत म्हणून हे खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि अनेक चांगल्या लोकांना याच्यातनं अटक होते, याच्यातनं जेल होते. यांना कोर्टाच्या वर्ष 4-4, 5-5 वर्ष या खोट्या गुन्ह्यामध्ये कोर्टात हजर राहावं लागतं आरोपी म्हणून आणि 4-5 वर्षानंतर हा गुन्हा खोटा ठरतो. गुजरात हायकोर्टचा निर्णय आहे की असा जर खोटा बलात्काराचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि त्या अंती जर ती व्यक्ती निर्दोष जर निघाली, तर ह्या गुन्ह्यामध्ये खोट्यापणे अडकवल्यामुळे त्या गुन्हा दाखल करणाऱ्या बाईवर आर्थिक डॅमेजेस म्हणजे नुकसान भरपाईचा आणि मानहानीचा दावा चालवावा आणि तिच्याकडनं एक मोठी रक्कम या निर्दोष माणसाला देण्यात यावी, अशा प्रकारचे निर्णय देण्यात आलेले आहेत. त्यामुळे यापुढे ज्या महिला अशा प्रकारच्या धमक्या देऊन खोटे गुन्हे दाखल करायच्या विचारात आहेत, त्यांना एक लक्षात घ्या की यापुढे तुमच्यावर नुकसान भरपाई, अब्रू नुकसानी, बदनामी आणि खोटे गुन्हे दाखल केलेल्याच्या उलट तक्रारी ते निर्दोष लोक ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत ते करू शकतील. आता तुम्ही स्वतः सुद्धा कायद्याच्या कचाट्यात पकडल्या जाल. त्यामुळे कृपया करून खोटे गुन्हे, कायदा खोट्या रीतीने वापरू नका, कायद्याचा दुरुपयोग करू नका. आणि पोलीस मित्रांना माझी विनंती आहे की मित्र हो, तपास केल्याशिवाय, कसून तपास केल्याशिवाय फक्त गुन्हा दाखल होतोय, कुणीतरी बाई येऊन करते म्हणून गुन्हा दाखल करून घेऊ नका. पूर्ण तपास करा. तपासात जर तुम्हाला पटत असेल खरोखर गुन्हा घडलाय, तरच गुन्हा दाखल करा. मित्र हो,
आशा करतो तुम्हाला विषय आवडला असेल. परत एकदा नवीन विषयावर बोलायला भेटूया. तोपर्यंत सुखरूप रहा. नमस्कार.